राखीव खेळाडू कृपया आपण पाठवून द्या, आपल्याला विनंती असेल. एक एक प्रतिनिधी आपण पाठवून द्यायचंय. वेणू आणि तेजा. माधुरी मोरे मॅम आमच्या व्यासपीठावरती आज उपस्थित राहिलेले आहेत. अगदी वेलेन्सिया आणि तेजा सलामीची जोडी. पहिला बॉल आणि मॅचची सुरुवात मात्र तिकडे झाली आहे. बॉलिंग टीम आपल्याला विनंती आहे, ओमकार मालाड आपला एक प्रतिनिधी कृपया पाठवून द्या. बॉलर नेम प्लीज. तोपर्यंत बॉलरचं नाव सांगा. प्रतिनिधी येतील तोपर्यंत बॉलरचं नाव सांगा. अनामिका. चांगला फटका वेलेन्सियाच्या बॅट मधून येतोय. उपांत्य फेरीची मात्र दुसरी मॅच आहे महिला गटाची. एका बाजूला ओमकार मालाड. तसं बघायला गेलं तर ओमकार मालाड हा तिन्ही गटामध्ये खेळलाय. मग तो महिला गट असेल, खुला गट असेल आणि त्याचबरोबर ओव्हर 40चा गट असेल. सारख्याच नावाने मात्र तिन्ही गटांमध्ये मात्र खेळलेले संघ आपण पाहिले. आज ओमकार मालाड या खुल्या गटातील संघांच्या खेळाडूंना उपांत्य फेरीतून बाहेर जावं लागलं, परंतु सेमीफायनल गाठलेला संघ आहे महिलांचा. अजूनही मात्र महिलांच्या गटातली मात्र युवा आणि जय भारत हा सामना आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे. युवा हा संघ मात्र मेगा फायनल गाठतोय, परंतु या दोन संघांमध्ये जो कोणी जिंकेल तो मेगा फायनल गाठणार आहे. दरम्यान या वेळेला मात्र मिडॉन मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग ओमकार मालाड कडून. अनामिका या वेळेला चांगला फटका, परंतु वाईडिश लॉंग ऑन वर फिल्डर अडवलाय चेंडू. मात्र एकच धाव तिकडे घेतली जाईल. वेलेन्सिया आणि तेजा सलामीच्या जोडीमध्ये आलेल्या बॅटर्स. पहिला चेंडू नो बॉल होता. 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 बॉल 3 रन. पारसिक चॅम्पियन्स. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे आणि पहिला विकेट. पहिली सफलता अनामिकाला मिळते. वेलेन्सिया फटक्यावरती नाराज आहे. फर्स्ट विकेट डाऊन. पारसिक चॅम्पियन्सला पहिला हादरा. सोपा कॅच त्या ठिकाणी पकडला गेलाय आणि सेलिब्रेशन. न्यू बॅटर प्रिया. वेलेन्सिया तसं बघायला गेलं तर खूप चांगली बॅटिंग केली होती परवाच्या दिवसामध्ये, ज्या वेळेला महिलांचे सामने या मैदानावर घडले होते. धावसंख्या जस्ट 3 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 1. एक गडी बाद 3 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. या वेळेला मात्र खेळाडूच्या हातात स्वतः कॅप्टन तिकडे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. टॉस केला होता त्यावेळेला मात्र नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता ओमकार मालाड टीमने. खुल्या गटातून आपण जर पाहिलं तर एका बाजूला हार्बर लाईन आहे, दुसऱ्या बाजूला वेस्टर्न लाईन आहे. अर्थात एका बाजूला कामोटे, एका बाजूला पालघर, एका बाजूला आपण जर पाहिलं तर वामिका स्टार्स आणि दुसऱ्या बाजूला आदित्य सत्यविनायक. असा मेगा फायनलचा सामना खुल्या गटाचा आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहू शकाल. दरम्यान महिला गटातून युवा संघ ऑलरेडी मात्र मेगा फायनल गाठतोय आणि या दोन संघांमध्ये जो कोणी जिंकेल तो मात्र मेगा फायनल मध्ये यानंतर हा मेगा फायनलचा सामना आपण खेळवणार आहोत. युवा संघ जर इकडे आलेला असेल त्यांना सुद्धा विनंती आहे आपण आलेल्याची उपस्थिती आयोजकांकडे दाखवायची आहे. येस, धन्यवाद. मानसी. अनामिका नंतर मात्र दुसरी ओव्हर घेऊन आली आहे मानसी. पहिला चेंडू नो बॉल. कॅप्टन आहे टीमची. चांगलं प्रदर्शन अपेक्षित आहे, चांगला परफॉर्मन्स अपेक्षित आहे. पहिला चेंडू नो. अतिरिक्त धाव येते आणि यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त फिल्डिंग.
स्वतःला मात्र सावरत सावरत बॉलला अडवलंय. प्रोत्साहन वाढवतील एकमेकांचं. तसं बघायला गेलं तर क्रिकेट एक सांघिक खेळ आहे. क्रिकेटमध्ये एकामुळे कधीच संघ जिंकत नसतो. यावेळेला पुन्हा एकदा हवेत बॉल, परंतु चांगली धाव. तेजा रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं मात्र आळसावलेलं होतं, परंतु वेळेत पोचली आहे. थोडंसं मागे हटली होती धाव घेत असताना. प्रिया आली आहे बॅटिंगला दुसऱ्या बाजूने. अगदी रंगीबिरंगी बॅट आहे. ऑन साइडला जातोय चेंडू. मिड विकेट क्षेत्रात फिल्डर आहे. संत गतीने मात्र मॅचची सुरुवात होते. सहा धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 1.5 ओव्हरचा खेळ समाप्त, अर्थात 1.3 चेंडूंची समाप्ती. स्ट्राईकवर तेजा. डावकुऱ्या त्याची बॅटर आहे. गोलंदाजी करते मानसी. नो बॉलचा इशारा आणि समोरच्या दिशेने चौकार येतोय या नो बॉलवर. आणि आपली मेगा स्क्रीन सुद्धा आता तयार होते. यापुढे मात्र होणारे सामने आपण मेगा स्क्रीनवर सुद्धा पाहू शकाल. 3च चेंडू पूर्ण झालेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मागील चेंडू नो, त्यावर चौकार आलाय. परंतु अतिरिक्त धावा ज्या आहेत त्या मिळणार नाहीयेत. बॅटने आलेल्या धावाच मिळतील. फक्त 4 धावा ऍड होतील स्कोर कार्डवर. बॉल काउंट होणार नाहीये. मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती डबल डिजिट मध्ये. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. मानसीचा पुढील चेंडू तेजासाठी. यावेळेला ताकदीने बॅट फिरवली होती, परंतु स्विंग अँड मिस. डॉट बॉल. गेली 14 वर्ष ही स्पर्धा अशीच निरंतर सुरू आहे. मागील 3 वर्षापासून मात्र आपण जर पाहिलं तर महिलांचे सामने इथे पाहायला मिळत आहेत. आणि महिलांच्या सामन्यांचं मात्र हे 4थं पर्व आहे. तसं बघायला गेलं तर युवा संघाने 2 वेळेला बाजी मारली होती. मागील पर्वात मात्र जय भारत या संघानं सामने जिंकले होते, मेगा फायनल गाठली होती आणि मेगा फायनलचे विजेते राहिले होते. वर्षी मात्र नवीन विजेता कोण? पंचांकडून मात्र नो बॉलचा इशारा. चेक अलाउड नाहीये. एकही चेक तुम्हाला मिळणार नाही या स्पर्धेमध्ये. फर्स्ट अटेम्प्ट मध्येच तुम्हाला बॉल हाताळायचा आहे. त्यामुळे एक्स्ट्रा रन्स मिळणार आहेत. शेवटचा बॉल आहे, त्यावर मात्र बॉल हाताळायचा असताना मात्र चेक केलं, त्यामुळे नो बॉलचा इशारा पंच उदयजी चव्हाण यांच्याकडून. पुन्हा नो बॉल. पुन्हा एक्स्ट्रा रन्स मिळतील. धावसंख्या मात्र पुढे सरकते 12 या धावसंख्येवर. यावेळेला फुलरलेनचा बॉल होता. बॅटची एज घेतोय आणि डिक्लेअर मध्ये जाईल. घोषित स्वरूपातली एक धाव शेवटच्या चेंडूवर. 2 ओव्हरचा खेळ मात्र इथे समाप्त होईल. 7 धावांच्या सरासरीने मात्र एक गडी बाद 14 धावा पारसिक चॅम्पियन्सच्या खात्यामध्ये. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. हे झटपट क्रिकेट आहे, शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे. 14 विथ द लॉस ऑफ 1 इन द एंड ऑफ सेकंड ओव्हर. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आपली एलईडी स्क्रीन सुद्धा ऑन होते थोड्याच वेळात. न्यू बॉलर दीपिका. स्ट्राइक पर पिया. पहिला चेंडू स्विंग अँड मिस वन्स अगेन. राइट ऑन अ स्पॉट. पुन्हा एकदा मात्र शरीरावर जाऊन लागतोय. 2 लगातारचे डॉट बॉल. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात दीपिकाने खूप सुंदर केली आहे.
दोन्ही चेंडू निर्धावरित्या हाताळलेत. वेलेन्सियाची विकेट आल्यानंतर मात्र धावफलक कुठेतरी थंडावलेलं पाहायला मिळतंय. तिसऱ्या दिवसात ज्या वेळेला महिला गटाचे सामने झाले त्यावेळेला वेलेन्सियाचा परफॉर्मन्स खूप जबरदस्त राहिला होता. आणि दरम्यान इथे मात्र जबरदस्त फटका येतोय प्रियाच्या बॅटमधून. 4 धावा, वाय चषक चौकार. फिल्डर्स मात्र बघत बसले तोपर्यंत बॉल निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा, 455 चौकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अगदी तिन्ही गटामध्ये आपण जर पाहिलात तर चांगली बॅटिंग झाली आहे. खुला गट असो, महिला गट असो किंवा ओव्हर 40चा गट असो, 450 अधिक चौकार. आणि हा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल पारसिक चॅम्पियन्सला. या वेळेला ऑन साइडला मिड विकेट कडे चाललाय चेंडू. फिल्डर तिकडे आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावा पूर्ण. 20 विथ द लॉस ऑफ 1. सोडून दिलाय बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांकडून. बरेच एक्स्ट्रा रन्स मात्र या ओव्हरमधून येताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 5 नो बॉल, 3 व्हाईट बॉल, 22च्या स्वरूपातली 1 धाव, अशा एकूण 7 एक्स्ट्रा धावा या इनिंग मधून आतापर्यंत आल्यात. म्हणजे 21 मधल्या 7 धावा तर एक्स्ट्रा आहेत. बॅटने फक्त 14 धावा आल्यात. धावसंख्या 21. शेवटचा बॉल आहे दीपिकाच्या ओव्हर मधला, 3री ओव्हर. आणि शेवटचा बॉल हाताळायचा असताना मात्र आणखीन एक अतिरिक्त धाव खर्च केली जाते दीपिकाकडून. खूप सारे एक्स्ट्रा रन्स झालेत या ओव्हर मधून. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय का? परंतु हा फेअर बॉल आहे, ही व्हॅलिड डिलिव्हरी आहे, ही लीगल डिलिव्हरी आहे. आणि या डॉट बॉल सोबत ओव्हर नंबर 3 ची सांगता 22 फॉर 1. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बॅटिंग करते पारसिक चॅम्पियन्स. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली होती ओमकार मालाडने. यानंतर मात्र महिलांची मेगा फायनल असणार आहे. टीम युवा आणि या 2 संघांमधून जो कोणी जिंकेल त्यांच्यामध्ये मेगा फायनल असेल. दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ आपण बघतोय या महिला सेमीफायनल नंबर 2 चा. ओमकार मालाडने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली. पारसिक चॅम्पियन्स बॅटिंग करते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 विकेट गमावली आहे आणि 22 धावा स्कोरबोर्ड वरती. मेगा स्क्रीन ऑन झाली आहे. यापुढे मात्र आपण हा सामना जो आहे, ही स्पर्धा जी आहे या मेगा स्क्रीन वरती सुद्धा पाहू शकता. अतिशय क्रिस्टल क्लिअर असं थेट प्रक्षेपण प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल यूट्यूब चॅनलद्वारे. वाय चषक 2024 मंगेश नारकर मित्र मंडळाचं हे आयोजन. एक देखणं दिमागदार दैदिप्यमान असं आयोजन आपण पाहतोय. युवा नगरसेवक, युवासेना सरचिटणीस अमे अरुण गोले साहेबांच्या संकल्पनेतून एक भव्य अंडरआर्म मर्यादित षटकांची दिवस रात्र प्रकाश जोतामध्ये खेळवली जाणार ही एक अग्रमानांकित, एक आपल्या सर्वांची आवडती, हक्काची, मानाची आणि लाडाची स्पर्धा. बॉलर नेम प्लीज. मॅक. राऊंड विकेट या वेळेला हवेत फटका होता. बाउंड्री लाईनवर फिल्डर येते, बॉल अडवते. तोपर्यंत 1 धाव तर अगदी सहज पूर्ण केली आहे प्रियाने. प्रियाच्या बॅटचा कलर पाहण्यासारखा आहे. एखादी कॅन्डी असते ना, त्या कॅन्डी सारखा कलर आहे त्या बॅटचा. असे बरेच रंगाच्या बॅट्स आता आपल्याला उपलब्ध असलेल्या पाहायला मिळतात. अंडरआर्म क्रिकेट असो, ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट असो, डिफरंट कलर्स. धावसंख्या झाली आहे 23. संत गतीनं मात्र मॅच सुरू आहे.
मॅच मध्ये मात्र तितकी चुरस पहिल्या डावात तरी पाहायला मिळत नाहीये, परंतु इथे मात्र जबरदस्त फिल्डिंग. तेजा 10 चेंडूत 6 धावांवर, प्रिया 9 चेंडूत 8 धावांवर, धावसंख्या झाली आहे 25. शेवटची ओव्हर प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूया किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे. तसं बघायला गेलं तर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 25 अधिक धावा ही एक चांगलं धावफलक मानलं जाईल, एक फायटिंग स्कोर मानला जाईल. ओमकार मालाड तसं बघायला गेलं तर तिन्ही गटांमध्ये खेळलेला संघ आहे, मग तो महिला गट असो, ओव्हर 40 असो किंवा खुला गट. टॅप केलं यावेळेला, शॉर्ट मिड विकेट मध्ये बॉल अडवला तर गेलाय, परंतु मिसफिल्ड. पुन्हा एकदा फंबल आणि एक सिंगल रन पूर्ण होते. तेजप्रियाची जोडी मैदानामध्ये चांगली पार्टनरशिप करताना आपल्याला बघायला मिळते. वेलेन्सिया थोडीशी लवकर आउट झाली होती, त्यानंतर मात्र प्रिया आली होती मैदानात, चांगली साथ दिली तेजाला. यावेळेला हवेत फटका खेळलाय आणि 1 बाउन्स. पाहूया पंचांचा निर्णय, पाहूया. अजूनही आलेला नाहीये, परंतु चौकारच आहे. येस, 4 धावा आहेत. चला तरी सुद्धा पडताळणी केली जाईल. पंचांचं ओरिजिनल डिसिजन तसं चौकारच आहे. चला 4 धावा असतील आणि लास्ट 2 बॉल्स टू गो. मॅक तयार आहे पुढील चेंडूसाठी. 30 धावा पूर्ण झालेत या चौकारानंतर. चांगला फटका. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक जरी असला तरी धाव घेण्याची संधी मिळते. 1 धाव तर अगदी सहजतेने घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी मात्र तेजा तयार आहे. धावांसाठी केली जाणारी धाव मात्र आपण मागील 4 दिवसांपासून बघतोय. शेवटचा बॉल या डावाचा, या इनिंगचा. 31 धावा स्कोरबोर्ड वरती. पारसिक चॅम्पियन्स फक्त 1 विकेट गमावली आहे. चांगली पार्टनरशिप केली आहे प्रिया आणि तेजाने. नो बॉल आणि धाव घेतली जाईल. प्लस धावा मिळणार नाहीयेत, एकच धाव मिळेल या बॉलवर, परंतु एक बॉल खेळण्याची संधी मिळेल पुन्हा एकदा, कारण हा बॉल काउंट होणार नाहीये. वेगळे नियम, वेगळे अटी या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि शेवटचा बॉल यावेळेला मात्र फिल्डर पोचते तिकडे, तोपर्यंत मात्र अडवलाय. आणि 2 धावा शेवटच्या चेंडूवरती धावून पूर्ण केल्या आहेत. एकूण धावसंख्या झाली आहे 4 ओव्हर नंतर 33. जिंकण्यासाठी 34 धावा, माफ करा, 34 धावा झालेले आहेत आणि जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. ओमकार मलाड टीमला चांगलं धावफलक उभारलं गेलंय. स्कोर बनलाय 34 and 35 runs to win for ओमकार मलाड. 24 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मात्र मायक्रोफोनवर आवाजात आम्ही बदल करतोय. माझे सहकारी समालोचक मित्र सागर मोरे हा सामना पुढे घेऊन जातील. धन्यवाद.
वडाळा, आपला वडाळा, सर्वांचं वडाळा. बॅटिंग टीम ओमकार मालाड, आपला एक प्लेयर टीम ओमकार मालाड. ओमकार मालाड एक प्लेयर पाठवा. चोवीस बॉल मध्ये 35 रनची गरज आहे. मंगेश नारकर मित्र मंडळ आयोजित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धा. टीम युवा पण तिकडे तयार आहे फायनल साठी. सो युवा टीमला देखील ट्रॉफी महत्वाची आहे. पैसा आज है तो कल नहीं है, बट ट्रॉफी आहे. ट्रॉफी सोबत फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामला स्टोरी ठेवायची आहे, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं आहे. सो पोस्ट पण करायचे इंस्टाग्रामला. त्याचं एक गाणं इंस्टाग्रामवर आता अपडेट झालंय. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन, DJ ब्रॅवोचं गाणं. सो प्रत्येकाचे बॉलिंगसाठी सलोनी पण खूप चांगला. आणि सलोनीसाठी मला असं वाटतं रुमाल लकी आहे. सो 2 दिवस सलोनी रुमाल घालूनच क्रिकेट खेळतीये. काही जणांचं असतं असं की लेट्स प्ले, मॅचला सुरुवात होतीये, तो जिंकेल तो फायनल. पहिल्याच बॉलवर चांगलं ड्राईव्ह केलं गेलंय, 4 रन. प्रॉपर टायमिंग केलं गेलं बॅटर उन्नती. सर्व मित्र पण आमचे एन्जॉय करतायत. अरुण आणि सनी पण तिकडे मॅच बघतायत. सो ते पण ओमकार मालाड टीमला चेअर करतायत. दिवेश, ओमकार मालाड, जिकडे नाव असेल तिकडे ओमकार मालाड. आणि या बॉलवर बॅट स्वीप केले गेले. प्रॉपर टायमिंग करत असताना बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री उन्नती यांच्या बॅटमधून, 4 रन. आमच्या परिसरातील लहान लहान मुली पण मॅच बघतायत. त्या पण बोलतील एक 7-8 वर्षांनी आम्ही पण खेळू आणि नक्कीच तुमच्यासाठी पण आपण नक्कीच ऑर्गनाईज करू. सो आज मंगेश नारकर मित्रमंडळ मागील 3 वर्ष महिलांसाठी एक चांगलं क्रिकेट करायचं आणि ते जपवायचं. महिलांचं क्रिकेट ऑर्गनाईज करणं सोपी गोष्ट नाहीये. छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवावं लागतं. या बॉलवर देखील गॅपमध्ये हाताने उन्नतीने ढकललं गेलंय. बॉल हळूहळू ट्रॅव्हल होतोय. सो 35चं टार्गेट आहे. सलोनी बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला आता बॅटर येतील उन्नती, तिने खूप चांगली बॅटिंग केली आहे. यानंतर ओव्हर 40 टॉस, फायनल मॅचच्या टॉससाठी तयार राहायचं आहे. फायनल मॅचची टॉस असणार याची नोंद घ्या. टीम युवा आपण तयार राहा कॅप्टन. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा समोर खेळले गेले. चांगला फटका उन्नती. बॅक टू बॅक बाउंड्रीज. सर्व महिलांचं पण स्वागत आहे. मागील 10-12 वर्ष फक्त मुलांसाठीच तुम्ही क्रिकेट ऑर्गनाईज करताय. सो महिलांसाठी पण केलं. या बॉलवर फटका फसला गेला. बॉल हवेत जातोय आणि चांगली कॅच पकडली तिकडे, बॅटर आउट. बट उन्नतीच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. खूप चांगली सुरुवात करून दिली तिने. अर्धी मॅच तर कव्हर केली आहे. वेल प्लेड. खूप चांगला बॉल फिरवला सलोनीने. विथ द स्पिन थोडा फटका फसला. सचिन राणे पण तिकडे मॅचचा आनंद घेत आहेत. सो ते पण क्रिकेट या म्हणजे डिसेंबर महिन्यात 5 दिवस फक्त वाय कटण्यासाठी आहे. असे अनेक मॅचेस पाहिले गेल्यानंतर फायनल मॅच असणार आहे. ओमकार मालाड विरुद्ध चालू असलेली मॅच. एका साईडला पारसिक चॅम्पियन. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे रन मिळेल, सिंगल. महिलांसाठी पण प्रथम क्रमांक तब्बल 25,000 रुपये, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये. आणि जे रूल पुरुषांसाठी आहेत तेच रूल महिलांसाठी पण आहेत. वाय कटण्याचा एक रूल आहे की तुम्हाला लेग बाईज नाही आहेत, ते महिलांसाठी पण तेच रूल आहेत. म्हणजे जे काय करायचंय ते हातात दिलेल्या बॅटने रन्स करायचे. आता महिला प्रत्येक क्षेत्रात खूप चांगली कामगिरी करतात. ऑलिम्पिकमध्ये पण ललिता बाबर यावेळी सातारा तालुक्यातून पहिली गेली. सातारा खूप चांगलं, सातारा जिल्ह्यातून. सो प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला खूप चांगली कामगिरी करतात. अंडरआर्म क्रिकेटला पण चांगले दिवस आलेत बॉलिंगसाठी. तेजा बॉलिंगसाठी. या बॉलवर फ्लिक केलं गेलं. मॅडम हळू, उद्या ऑफिस आहे, क्रिकेट तर खेळायचंच आहे.
सो उद्या ऑफिस आणि महिलांची घरची पण रुटीनची कामं असतात. सो हॅट्स ऑफ आहे. या बॉलवर देखील कव्हरला गॅपमध्ये खेळले गेलेत. बॉल अगदी धीम्या गतीने तिकडे ट्रॅव्हल होतोय. रन आपण पाहिलं तर 17 रन झालेत. या बॉलवर देखील बॅकफुटला आले. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. प्रॉपर टायमिंग केलं बॅटर तिकडे. निधीने 4 रन. सेमीफायनलची मॅच देखील चांगल्या पद्धतीने इकडे रंगतीये. अगदी हलक्या हाताने ढकललं. प्रॉपर क्रिकेटिंगचा कॉपिंग स्टाईल फटका. अगदी आमच्या महिला पण तिकडे टीम युवा तिकडे वाट बघते की आम्हाला कोण फायनलला येईल. आम्ही तयारच आहोत. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकललं गेलंय. बॉलर तेजा स्ट्राइक केला. बॅटर रविता शिनी पण खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. या बॉलवर देखील फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा 4 रन साठी रविताच्या बॅटमधून पुन्हा एकदा वाई चषक चौकार. 4 रन. या बॉलवर बॉल तर फिरवला गेल्यावर तिथे व्हाईट बॉल. इकडे पण बॅटची एज घेतली. इकडे बॉल थोडा फिरला तिकडे. सिंगल रन पण खूप महत्वाची असणारी टीम ओमकार मालाड. सर्व आमचे ऑफिशियल स्पॉन्सर सुधांशु स्पोर्ट्स, कोलिको एंटरप्राइजेस, ग्लोरियस स्पोर्ट्स, बॉलिंगसाठी प्रिया, या बॉलवर फुलटॉस बॉल. गॅप मध्ये खेळले गेले. 4 रन तिकडे मिळत आहेत. आणि ओमकार मालाड टीमने मात्र बघता बघता पकड निर्माण केली गेली आहे. टीम ओमकार मालाड फायनलच्या दिशेने जात असताना फक्त आणि फक्त मात्र मॅच जिंकण्याकरिता 3 रनची गरज आहे. या बॉलवर देखील आता विनिंग स्ट्रोक पाहायला मिळते आणि टीम ओमकार मालाड संघ जाऊन पोहोचतोय मेगा फायनल मध्ये. अभिनंदन टीम ओमकार मालाड. वेल प्लेड. सो सर्व वुमन्स टीम पण खूप चांगलं क्रिकेट केलं. तर फायनल मॅचचा टॉस केला जाईल. टीम युवा आणि त्यांच्या विरुद्ध ओमकार मालाड अशी फायनलची मॅच असणार आहे. थोड्याच वेळात आपण इकडे चालू करू. लगेच टॉस केला जाईल. सो आपण मेगा फायनलच्या मॅचचा टॉस करूयात. ऑन ग्राउंड सर्व दोन्ही टीम्स लाईनअप करून घ्या. टीम युवा तयार आहे ना? युवा ऑलवेज रेडी आहे. सो रेडी